इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। काही जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये निवड यादीनुसार प्रवेश देऊनही जागा रिक्त राहिल्याने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील 12वी नंतरचे BA BCom, BSc तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरील योजना राबविण्यात येतात। या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे सुरू आहे। त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली असून पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे। प्रवेश प्रक्रियेबाबत वेळोवेळी निर्देश देऊनही अनेक जिल्ह्यामध्ये अद्याप जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये निवड यादीनंतरही जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत एकूण प्रवेश क्षमतेपैकी 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे। मुदतवाढीनंतर ही जागा रिक्त राहिल्यास त्या जागेवर द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे। त्यासंदर्भात लवकर ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात 100 मुली आणि 100 मुलांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात। या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच निर्वाह भत्ता दिला जातो।